नंतर तुम्हाला डेफिनेशन आहे टाइप्स ऑफ बॉडी. देर आर 2 टाइप्स ऑफ बॉडीज. वन इज रिजिड बॉडी अँड अनदर इज रेजिस्टंट बॉडी. पहिले रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे काय? रिजिड, पूर्ण सॉलिड असलेली बॉडी, म्हणजे त्याच्यामध्ये कधीच झीज होणार नाही, त्याच्यामध्ये कधीच तुमचं विअर अँड टिअर होणार नाही, बरोबर. रिजिड बॉडी. रिजिड बॉडी प्रॅक्टिकली नो रिजिड बॉडी इज अवेलेबल. रिजिड बॉडी प्रॅक्टिकली अवेलेबल नाही आहे. रिजिड बॉडीची डेफिनेशन काय? रिजिड बॉडी इज डिफाईन्ड ॲज अ बॉडी विच इज कॅपेबल ऑफ ट्रान्समिटिंग रिक्वायर्ड मोशन अँड फोर्सेस विदाउट ॲनी डिफॉर्मेशन. म्हणजे अशी बॉडी जी फोर्सेस आणि मोशन ट्रान्सफर करते विदाउट ॲनी डिफॉर्मेशन, अशा बॉडीला काय म्हणतात? रिजिड बॉडी. मग अशी कोणती बॉडी अवेलेबल आहे का एक्झिस्टिंग वर्ल्डमध्ये? बरोबर, अशी कोणतीच बॉडी नाही आहे. प्रत्येक बॉडी, कोणती पण वस्तू घ्या तुम्ही, कोणती पण वस्तू घ्या, त्याच्यामध्ये झीज होतीच, बरोबर, त्याच्यामध्ये विअर अँड टिअर होतंच. म्हणून आपण काय म्हटलं स्टार्टिंगलाच, रिजिड बॉडी, देर इज नो प्रॅक्टिकली रिजिड बॉडी इज अवेलेबल, बरोबर. म्हणून आपल्याला घ्यायचं एक्झाम्पल म्हणून आपण कोणतं एक्झाम्पल घेतो? त्याचं स्टोन घेतो, बरोबर. दगड. दगड म्हणून काय घेतो आपण? रिजिड बॉडी म्हणून आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हणून घेतो. पण ॲक्च्युली दगड पण कितीतरी म्हणजे पर्टिक्युलर वर्षानंतर काय होतं, दगडाचं पण काय होती? माती होती. म्हणून आपण काय म्हटलं स्टार्टिंगलाच, प्रॅक्टिकली नो रिजिड बॉडी इज अवेलेबल. आता डेफिनेशन काय त्याची? रिजिड बॉडी इज अ बॉडी विच इज कॅपेबल ऑफ ट्रान्समिटिंग रिक्वायर्ड मोशन अँड फोर्सेस विदाउट ॲनी डिफॉर्मेशन. म्हणजे अशी बॉडी जी मोशन आणि फोर्सेस दोन्ही ट्रान्सफर करते विदाउट ॲनी डिफॉर्मेशन, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच झीज होत नाही आहे. डिफॉर्मेशन किंवा डिफॉर्मेशनला दुसरा अर्थ काय? विदाउट ऑर चेंज इन फिजिकल फॉर्म. त्याच्या फिजिकल फॉर्ममध्ये, त्याच्या शेपमध्ये, त्याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही आहे, बरोबर. अशा बॉडीला काय म्हणायचं? रिजिड बॉडी. ड्यू टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन देम. जेव्हा त्याच्यावरती फोर्सेस ॲक्ट होतात वेगवेगळ्या, तरी पण त्याच्यामध्ये काहीच डिफॉर्मेशन होत नाही, त्याचा शेप काहीच चेंज होत नाही, अशा बॉडीला काय म्हणणार आपण? रिजिड बॉडी. रिजिड बॉडी प्रॅक्टिकली अवेलेबल नसते. त्याचं एक्झाम्पल काय? स्टोन. रेजिस्टंट बॉडी. रेजिस्टंट बॉडी ही आपण वापरतो. रेजिस्टंट बॉडी इज डिफाईन्ड ॲज अ बॉडी विच इज कॅपेबल ऑफ ट्रान्समिटिंग रिक्वायर्ड फोर्सेस अँड मोशन विथ निग्लिजिबल डिफॉर्मेशन. विथ निग्लिजिबल डिफॉर्मेशन हे वेगवेगळे लिहिले. विथ निग्लिजिबल डिफॉर्मेशन म्हणजे अशी बॉडी जी काय करते? रिक्वायर्ड मोशन आणि फोर्सेस दोन्ही काय करते? ट्रान्सफर करते. मोशन अँड फोर्सेस. मोशन अँड फोर्सेस काय करते? ते ट्रान्सफर करते. बट कधी कशी ट्रान्सफर करते? विथ निग्लिजिबल डिफॉर्मेशन. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते? थोडीशी झीज होते. डिफॉर्मेशनलाच काय म्हणतात? चेंज इन फिजिकल फॉर्म. त्याच्या फिजिकल फॉर्ममध्ये थोडीशी काय होतं? चेंज होतो. अशा बॉडीला काय म्हणणार आपण? रेजिस्टंट बॉडी. मग रेजिस्टंट बॉडी सगळ्याच आहेत. रेजिस्टंट सगळ्याच आपण काय म्हणणार आहे? एक्झाम्पल काय द्यायचे? बेल्ट आहे, रोप आहे, पुली आहे, गिअर आहे, टायर आहे. या सगळ्या बॉडीज काय करतात आहेत? फोर्सेस आणि मोशन दोन्ही ट्रान्सफर करतात आहेत. पण यांच्या सगळ्यांच्यामध्ये काय होती? डिफॉर्मेशन होत असतं. यांच्या सगळ्यांच्यामध्ये काय होत असतं? झीज होत असते. म्हणून अशा बॉडीला काय म्हणणार? रेजिस्टंट बॉडीज, बरोबर. ही झाली तुमची डेफिनेशन. एक्झाम्पल तुम्ही दिलेलं आहे इथं. रेजिस्टंट बॉडी. रेजिस्टंट बॉडीचं एक्झाम्पल काय? बेल्ट, रोप, पुली, गिअर आणि टायर. त्याच्यानंतर ही डायग्राम काढायची. या डायग्राममध्ये काय दाखवले? हा तुमचा सिलेंडर आहे. हा सिलेंडर आहे. इथं तुमचं पिस्टन आहे. हा तुमचा कनेक्टिंग रॉड आहे. हा तुमचा क्रँक आहे. क्रँक कसा आहे? हा दांडा आहे. हा दांडा काय होतं आहे? हा असा गोल फिरतो आहे, बरोबर, याच्याभोवती. आणि इथं काय त्यांनी केलं आहे? त्याला फिक्स केलेलं आहे. ही तुमची सिलेंडरची फ्रेम आहे. आता तुम्हाला दुसरे एक्झाम्पल काय? कायनेमॅटिक लिंक. कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय? कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय? इच पार्ट ऑफ मशीन विच हॅव रिलेटिव्ह मोशन टू सम अदर पार्ट ऑफ मशीन इज कॉल्ड ॲज कायनेमॅटिक लिंक. आता याच्यामध्ये आपले किती पार्ट्स आहेत बघा बरं. पिस्टन एक आहे, सिलेंडर एक आहे, कनेक्टिंग रॉड एक आहे, क्रँक एक आहे आणि ही एक फ्रेम आहे. आता हे तुमचे याच्यामध्ये किती पार्ट झाले? 4 ते 5 पार्ट झाले. या प्रत्येक पार्टला काय म्हणणार? सिंगल पार्ट जर घेतला. कनेक्टिंग रॉड काय झाली? ही एक लिंक झाली. पिस्टन काय झालं? ही एक लिंक झाली. हे तुमचा क्रँक काय झाला? ही एक लिंक झाली. फ्रेम तुमची काय झाली? ही एक लिंक झाली. म्हणजे कायनेमॅटिक लिंकला काय म्हणणार? इच पार्ट ऑफ मशीन. प्रत्येक पार्ट मशीनचा प्रत्येक सिंगल पार्ट त्याला काय म्हणणार आपण? कायनेमॅटिक लिंक म्हणणार. इच पार्ट ऑफ मशीन विच हॅव रिलेटिव्ह मोशन टू सम अदर पार्ट ऑफ मशीन. पण त्याचे दुसऱ्या पार्टबरोबर काय आहे? रिलेटिव्ह मोशन आहे. परस्पर त्याच्यामध्ये काय आहे? मोशन आहे. म्हणजे एक फिरला की दुसरा फिरणार. त्याच्यामध्ये परस्पर काय आहे? गती आहे. अशा पार्ट्सला काय म्हणणार आपण? कायनेमॅटिक लिंक म्हणणार. त्याला काय म्हणणार? कायनेमॅटिक लिंक.
आता टाईप्स ऑफ लिंकमध्ये परत टाईप्स काय तुमचा पहिला रिजिड लिंक म्हणजे काय, जसं आपलं रिजिड बॉडी होतं तसंच रिजिड लिंक आहे. रिजिड लिंक इट ट्रान्समिट फोर्सेस अँड मोशन विदाउट एनी डिफॉर्मेशन. म्हणजे अशी लिंक, असा कनेक्टिंग रॉड, उदाहरणार्थ असा कनेक्टिंग रॉड जो काय करणार आहे, हा पिस्टन काय होणार आहे, हा पिस्टन असा तुमचा रिसिप्रोकेट होणार आहे, बरोबर. इकडनं गॅस तुम्ही सोडला तर हा पिस्टन काय होणार आहे, पुढं मागं होणार आहे. पिस्टन पुढं मागं झालं की हा कनेक्टिंग रॉड काय होणार आहे, असा काय होणार आहे, ऑसिलेट होणार आहे. ऑसिलेट झाला की हा क्रँक तुमचा काय होणार आहे, हा क्रँक तुमचा असा रोटेट होणार आहे, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असं गोल फिरणार आहे, बरोबर. तर आपण उदाहरण घेतलं, कनेक्टिंग रॉड काय म्हटलं आपण, अशी एक लिंक म्हटलो. जर कनेक्टिंग रॉडला आपण लिंक म्हटलो तर रिजिड लिंक केव्हा असेल, जेव्हा आपला कनेक्टिंग रॉड जसा सुरुवातीला आणला आहे तसाच शेवटपर्यंत राहणार, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच डिफॉर्मेशन होणार नाही. मग असा कोणता कनेक्टिंग रॉड असतो का, नसतो, बरोबर का नाही. प्रत्येक पार्टमध्ये काही ना काहीतरी झीज होतीच. म्हणून आपण काय म्हटलो, जसं रिजिड बॉडीला म्हटलो की रिजिड बॉडी ही अस्तित्वात नाही आहे, तसंच रिजिड लिंक पण काय आहे, प्रॅक्टिकली अवेलेबल नाही आहे. रिजिड प्रॅक्टिकली अस्तित्वात नाही आहे, फक्त डेफिनेशन द्यायची म्हणून द्यायची. रिजिड लिंक इट ट्रान्समिट फोर्सेस अँड मोशन, हे फोर्स आणि मोशन दोन्ही ट्रान्सफर करतं विदाउट एनी डिफॉर्मेशन, कोणतीही झीज न करता. फ्लेक्झिबल लिंक कोणासारखं आहे, हे रेजिस्टंट बॉडीसारखं. जसं रिजिड बॉडी आणि रिजिड लिंक सेम होतं, तसं फ्लेक्झिबल लिंक आणि रेजिस्टंट बॉडी हे सेम आहे. रेजिस्टंट बॉडी मग काय पण म्हटलेलो की हे मोशन आणि फोर्सेस ट्रान्सफर करतं विथ निग्लिजिबल डिफॉर्मेशन. मग तसंच इथे इट ट्रान्समिट फोर्सेस अँड मोशन विथ सम डिफॉर्मेशन. थोडीशी काय करणार, थोड्याशा प्रमाणात झीज होऊन ते काय करणार आहे, फोर्सेस आणि मोशन ट्रान्सफर करणार आहे. त्याला काय म्हणणार आपण, फ्लेक्झिबल लिंक. तिसरा टाईप तुमच्या लिंकचा कोणता आहे, फ्लुइड लिंक म्हणजे काय, अशी लिंक जी काय करते, फ्लुइडच्या साहाय्याने, फ्लुइड म्हणजे ऑइलच्या साहाय्याने काय करते, फोर्सेस काय करते, ट्रान्सफर करते. एका साईडवरनं दुसऱ्या साईडला फोर्सेस ट्रान्सफर करते. त्या लिंकला काय म्हणणार आपण, फ्लुइड लिंक. फ्लुइड म्हणजे काय असणार आहे, ऑइल, बरोबर. फ्लुइड म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, ऑइल म्हणतो. इफ द मोशन अँड फोर्सेस ट्रान्समिटेड थ्रू फ्लुइड देन इट इज कॉल्ड ॲज फ्लुइड लिंक. जर फोर्सेस आणि मोशन ट्रान्सफर झाल्या, पण कोणाच्या साहाय्याने ट्रान्सफर झाल्या, फ्लुइडच्या साहाय्याने जर ट्रान्सफर झाल्या तर त्या लिंकला काय म्हणणार आपण, फ्लुइड लिंक म्हणणार. एक्झाम्पल तुमचं काय, हायड्रॉलिक पिस्टन. म्हणजे जिथं तुमचं हायड्रॉलिक वापरलेलं आहे, हायड्रॉलिक म्हणजेच काय, जिथं आपण ऑइलच्या साहाय्याने आपण पॉवर जनरेट करतो आहे किंवा फोर्सेस आणि मोशन ट्रान्सफर करतो आहे, तिथं सगळीकडे काय म्हणणार आपण, फ्लुइड लिंक आपण वापरतो आहे. हायड्रॉलिक पिस्टन, त्याच्यानंतर हायड्रॉलिक सिलेंडर, हे तुमचे सगळे काय झाले, फ्लुइड लिंकचे एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतात, एक्सप्लेन टाईप्स ऑफ मोशन, वेगवेगळ्या मोशनचे टाईप्स सांगा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, या चॅप्टरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कंपल्सरी याच्यातला एक काहीतरी येणारच. कन्स्ट्रेंट मोशन म्हणजेच काय, एका प्रकारे ठरलेली मोशन, म्हणजे जी काय आहे फिक्स आहे, त्या मोशनमध्ये चेंज होऊ शकत नाही आहे, अशा मोशनला काय म्हणणार आहे, कन्स्ट्रेंट मोशन आहे. आपण जर दोन लिंक घेतल्या, एक समजा कनेक्टिंग रॉड घेतला आणि दुसरा क्रँक घेतला, जर त्या दोघांमध्ये जर मोशन जर फिक्स्ड असेल तर त्या मोशनला काय म्हणणार आपण, कन्स्ट्रेंट मोशन. आपण एक्झाम्पल बघू, तुम्हाला समजेल. कन्स्ट्रेंट मोशन डेफिनेशन काय, व्हेन द मोशन बिटवीन टू लिंक्स इज in predetermined path and irrespective of magnitude and direction of applied force, then it is called as constraint motion. म्हणजे तुमची जी मोशन जी आहे दोन लिंकमधली, बिटवीन टू लिंक्स, ही काय तुमची, ही प्रीडिटरमाइन आहे. म्हणजे तुम्ही अगोदरच तुम्हाला काही मॅग्निट्यूड म्हणजे काही डायरेक्शन किंवा फोर्स अप्लाय करण्याच्या अगोदरच तुम्ही सांगू शकता की यांच्या दोघांमध्ये मोशन कशी आहे. त्या मोशनला तुम्ही काय म्हणणार आहे, कन्स्ट्रेंट मोशन म्हणणार आहे. उदाहरणार्थ आपण खाली बघूया. टाईप्स ऑफ मोशनमध्ये पहिली कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. त्याच्यामध्ये कन्स्ट्रेंट मोशनमध्ये पहिलं काय आहे, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. बघा आता कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन काय, वेन द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लिंक्स कॅन टेक्स प्लेस ओनली इन वन डेफिनेट डायरेक्शन. दोन लिंकमध्ये, आता इथं बघा दोन लिंक दाखवल्यात, हा तुमचा एक ब्लॉक आहे आणि हा तुमचा काय आहे, एक स्लायडर आहे, बरोबर. एक ठोकळा आहे, हा ठोकळा आहे, त्याच्या आतमध्ये काय टाकलं आहे, लाकूड टाकलं आहे समजा. आता याच्या दोघांमध्ये मोशन कोणती असेल सांगा बरं. तुम्ही इकडनं जरी फोर्स लावला असा किंवा इकडनं फोर्स लावला असा, कसं पण केलं तरी काय होणार आहे,
हा या ब्लॉकमध्ये हा तुमचा जो हे जे लाकूड आहे तुमचं काय होणार आहे, हे स्लाईड होणार आहे. म्हणजे यांच्या दोघांमध्ये कोणती मोशन आहे, फक्त ऑनली स्लायडिंग मोशन आहे. स्लायडिंग मोशन म्हणजे कशी, फक्त हे असं असं आतमध्ये काय होणार आहे, स्लाईड होणार आहे. दुसरं काय होऊ शकतं का याच्यामध्ये, रोटेट होऊ शकतं का, हे याच्यामध्ये रोटेट होऊ शकतं का, नाही होऊ शकत. कारण इथं तुमचं ब्लॉक कसं आहे, त्याला ब्लॉकला कसं आहे तुमचा ॲक्च्युली ब्लॉक तुमचा कसा आहे, असं आहे. ब्लॉकला काय एक हा तुमचा ब्लॉक आहे, या ब्लॉकला कसं होल आहे, चौकोनीच होल आहे. सेम जसं इकडं जसं याला होल आहे, या साईडचं ब्लॉक आहे. आणि तुमचं हे तुमचं काय आहे, हा तुमचं स्लायडर आहे. बरोबर. आपण काय केलं, हा ठोकळा घेतला आणि याच्यामध्ये टाकला, तर काय होऊ शकतं, फक्त हा स्लाइडच होऊ शकतो. बाकी दुसरं काय होऊ शकतं का, नाही होऊ शकत. हा रोटेट होऊ शकतो का, नाही होऊ शकत. मग अशा वेळेस काय म्हणणार, या दोन लिंकमध्ये कोणती मोशन आहे, कम्प्लिटली कन्स्टंट मोशन आहे. डेफिनेशन काय लिहिली, व्हेन रिलेटिव्ह मोशन, रिलेटिव्ह म्हणजेच काय, परस्पर, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय, गती. बरोबर. बिटवीन टू लिंक्स, ही एक लिंक आणि ही एक लिंक, can takes place only in one definite direction, can takes place only in one definite direction. दोघांमध्ये कोणती मोशन आहे, एकच प्रकारची मोशन आहे. म्हणजे एकाच प्रकारे फिक्स मोशन होऊ शकते, दुसरी होऊ शकत नाही. can takes place only in one definite direction which can be easily predicted, जी आपण इझिली काय करू शकतो, प्रिडिक्ट करू शकतो, सांगू शकतो. इज कॉल्ड ॲज कम्प्लिटली कन्स्टंट मोशन. एक्झाम्पल काय, मोशन ऑफ स्क्वेअर रॉड इन स्क्वेअर होल. मोशन ऑफ स्क्वेअर रॉड इन स्क्वेअर होल, या होलमध्ये या स्क्वेअर रॉडची मोशन कोणती आहे, फक्त ऑनली स्लायडिंग मोशन आहे. आपण ढकलण्याच्या अगोदरच सांगू शकतो, इकडनं ढकललं काय आणि इकडनं ढकललं काय. मग यांच्या दोघांमध्ये मोशन फक्त कोणती असणार आहे, स्लायडिंग मोशन असणार आहे, दुसरी नसणार आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, कम्प्लिटली कन्स्टंट मोशन. दुसरं, इनकम्प्लिटली कन्स्टंट मोशन. इनकम्प्लिटली कन्स्टंट मोशन म्हणजे काय, जेव्हा दोन लिंकमध्ये आपण मोशन सांगू शकत नाही आहे, कशी होणार आहे, माहिती नाही आपल्याला, कशी बनवू शकते मोशन, कशी बनवू शकते, त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, त्याला इनकम्प्लिटली कन्स्टंट मोशन. एक्झाम्पल बघा, वेन रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लिंक्स कॅन टेक्स प्लेस इन मोर दॅन टू डायरेक्शन. याच्यामध्ये मोशन दोन डायरेक्शनमध्ये होऊ शकते. कॅन टेक्स प्लेस, दोनपेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये किंवा दोन डायरेक्शनमध्ये होऊ शकते. देन इट इज कॉल्ड ॲज इनकम्प्लिटली कन्स्टंट मोशन. आता आपण काय घेतलं आहे, तसंच सेम ब्लॉक घेतला मी, असा एक सेम ब्लॉक घेतला, पण याच्यामध्ये आता कोणतं होल आहे, स्क्वेअर होल मागाशी होता, आता इथं कोणतं आहे, राऊंड होल आहे. हे राऊंड होल कुठलं आहे, थ्रू आउट आहे, शेवटपर्यंत असं. बरोबर. आणि तुमचा बार कसा आहे, हा राऊंडच आहे. राऊंड बार घेतला आणि याच्यामध्ये टाकला, तर काय होऊ शकतं, हा तुमचा जो बार आहे, राऊंड बार, हा या ब्लॉकमध्ये असा स्लाईड पण होऊ शकतो आणि असा रोटेट पण होऊ शकतो. म्हणजे दोन मोशन आहे, आपल्याला माहिती नाही कोणती होणार आहे. स्लायडिंग पण होऊ शकते किंवा रोटेशन पण होऊ शकतं. स्लायडिंग मोशन किंवा रोटरी मोशन, दोन्ही मोशन होऊ शकतात. मग अशा वेळेस या दोन लिंकमध्ये कोणती मोशन आहे, इनकम्प्लिटली कन्स्टंट मोशन आहे. वेन रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लिंक्स, म्हणजे दोन लिंकमध्ये परस्पर गती कशी असते, दोनपेक्षा जास्त प्रकारे होऊ शकत असेल, तर त्यावेळेस आपल्याला त्या दोन लिंक कोणत्या मोशनमध्ये आहेत असं म्हणणार आपण, इनकम्प्लिटली कन्स्टंट मोशनमध्ये आहे असं म्हणणार. वेन रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लिंक्स कॅन टेक्स प्लेस इन मोर दॅन टू डायरेक्शन, कॅन टेक्स प्लेस इन मोर दॅन टू डायरेक्शन, दोनपेक्षा जास्त, देन इट इज कॉल्ड ॲज इनकम्प्लिटली कन्स्टंट मोशन. एक्झाम्पल काय, मोशन ऑफ राऊंड बार इन राऊंड होल. आणि आता लास्ट तिसरं काय आहे तुमचं, सक्सेसफुली कन्स्टंट मोशन. सक्सेसफुली कन्स्टंट मोशन म्हणजे कशी, अगोदर तर होती ती इनकम्प्लीट, पण आपण काहीतरी सेटिंग केली त्याच्यामध्ये, आपण ते काहीतरी अरेंजमेंट चेंज केली त्याची, आणि त्याच्यामुळं काय झालं, ते लॉक झाली, म्हणजे ती एकाच डायरेक्शनने आता फिरणार आहे. तर अशा वेळेस त्याला काय म्हणणार आपण, सक्सेसफुली कन्स्टंट मोशन म्हणणार. आपण एक्झाम्पल बघूया, एक मिनिट थांबा. When relative motion between two links are in such a way that it is not completely constrained by itself. It is not completely constrained by itself, but it is made by some other external force. It is made by some other external force. Then the motion is called as successfully constrained motion.
अर्थ काय त्याचा, जेव्हा वेन रिलेटिव्ह मोशन परस्पर गती दोन लिंक्समध्ये, बिटवीन टू लिंक्स, दोन लिंकमध्ये अशा प्रकारे असेल, आर इन सच वे दॅट, अशा प्रकारे असेल की दॅट इट इज नॉट कम्प्लिटली कन्स्ट्रेंट, ती कम्प्लिटली कन्स्ट्रेंट नाही आहे. कम्प्लिटली कन्स्ट्रेंट म्हणजे कशी, अशी, म्हणजे फिक्स आपण सांगू शकतो की इथं कोणतं होते, स्लायडिंग होते. म्हणजे आपण अशा दोन लिंक घेतल्या आणि त्यांच्या दोघांमध्ये अशी मोशन आहे की जी कम्प्लिटली कन्स्ट्रेंट नाही आहे, बरोबर, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट नाही आहे, त्याची स्वतः कम्प्लिटली कन्स्ट्रेंट नाही आहे, पण बाय इट सेल्फ, स्वतःहून त्याची कम्प्लिटली कन्स्ट्रेंट नाही आहे, बट इट इज मेड बाय सम अदर एक्सटर्नल फोर्स. पण आपण काय केलं, काहीतरी एक्सटर्नल फोर्सचा वापर करून आपण काय केलं, किंवा एक्सटर्नल वस्तूचा वापर करून आपण काय केलं, त्याला कम्प्लिटली कन्स्ट्रेंट बनवलं, तर त्या मोशनला काय म्हणणार आपण, देन द मोशन इज कॉल्ड ॲज सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. एक्झाम्पल काय बघा, एक्झाम्पल मोशन ऑफ राऊंड बार इन राऊंड होल. आपण तेच घेतलं, ब्लॉक घेतला आणि हा वरचंच एक्झाम्पल सेम, आपण ब्लॉक घेतला आणि हा राऊंड बार घेतला आणि याच्यामध्ये टाकलं. याच्यामध्ये आपल्याला कळलं की कोणती मोशन आहे, स्लायडिंग पण आहे आणि रोटरी पण आहे, म्हणजे हे इथल्यासारखंच, बरोबर. यांच्या दोघांमध्ये मोशन आपण सांगू शकतो का की कोणती आहे, नाही सांगू शकत, बरोबर. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट आहे, दोन्ही पण असू शकतं, स्लायडिंग पण असू शकतं आणि रोटरी पण असू शकतं. मग आपण हेच एक्झाम्पल घेतलं आणि इथे ठेवलं. आता यांच्या दोघांमध्ये आपण काय म्हटलेलो की स्लायडिंग पण होऊ शकतं आणि रोटेशन पण होऊ शकतं, पण आपण काय केलं, याला कम्प्लिटली कन्स्ट्रेंट बनवलं. कसं बनवणार आपण कम्प्लिटली कन्स्ट्रेंट, आपण इथं काय टाकणार, मध्ये एक की टाकणार. या की टाकल्यामुळं काय होणार, याची जी स्लायडिंग मोशन जी आहे ना, ही जी स्लायडिंग मोशन आहे ना, ती काय होणार, तुमची बंद होणार. स्लायडिंग मोशन तुमची काय होणार, बंद होऊन जाणार. म्हणजे हा तुमचा जो बार आहे तो फक्त काय होणार, रोटेट होऊ शकतो, तो आतमध्ये स्लाईड होऊ शकत नाही. का बरं, आपण इथं काय टाकली, एक की टाकली. की टाकल्यामुळं काय झालं, ते लॉक झालं आणि तुमचा बार जो आहे तुमचा असा जो स्लायडिंग होत होतं ना वरच्यासारखं, इथं कसं तुमचं स्लायडिंग होतं आहे, बरोबर, ते स्लायडिंग तुमचं काय झालं, बंद झालं. आता तुमचा बार तुमचा फक्त काय होऊ शकतो आहे, असा रोटेट होऊ शकतो आहे, बरोबर का नाही. मग अशा कंडिशनमध्ये आपण काय म्हणणार, आता या दोन कंडिशन, अशा कंडिशनमध्ये आपण म्हणू शकतो की यांच्या दोघांमध्ये मोशन काय तुमची फिक्स्ड आहे, एकच मोशन आहे. कोणती मोशन आहे, रोटरी मोशन आहे फक्त, बरोबर का नाही. म्हणजे अगोदर ते कोणतं होतं, इनकम्प्लीट होतं, दोन मोशन होत्या त्याला, पण आपण काय केलं, वेगळ्या एका गोष्टीने किंवा एका वस्तूने काय केलं, त्याला आपण कम्प्लिटली कन्स्ट्रेंट बनवलं. म्हणजे एकच मोशन बनवली, दोन मोशनच्या काय केल्या, एकच मोशन बनवली, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. म्हणजे स्टार्टिंगला डेफिनेशन देताना लक्षात ठेवा, जेव्हा रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लिंक्स इज नॉट कम्प्लिटली कन्स्ट्रेंट बाय इट सेल्फ, इज नॉट कम्प्लिटली कन्स्ट्रेंट म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन नाही आहे, स्वतःहून कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन नाही आहे, पण आपण ती कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन बनवली. कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन कशी बनवली, बाय सम एक्सटर्नल फोर्स. म्हणजे एक्सटर्नल फोर्स इथं कोणती आहे, की आहे. कीच्या साहाय्याने काय केलं, आपण स्लायडिंग मोशन बंद करून टाकली आणि फक्त कोणती ठेवली, रोटरी. तर या दोन लिंकमध्ये कोणती मोशन झाली, सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन झाली, बरोबर. मोशन ऑफ राऊंड बार इन राऊंड होल विथ की वे. मोशन ऑफ राऊंड बार, एक्झाम्पल काय याचं, मोशन ऑफ राऊंड बार इन राऊंड होल विथ की वे. त्यानंतर तुमचं नेक्स्ट क्वेश्चन, टाईप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर. कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय ते सांगा आणि कायनेमॅटिक पेअरचे टाईप सांगा. आपण काय म्हटलो, लिंक. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकलो, कायनेमॅटिक लिंक. कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय, मशीनचा सिंगल पार्ट, असा पार्ट जो वेगळ्या पार्ट, दुसऱ्या पार्टबरोबर त्याच्यामध्ये काय आहे, मोशन आहे, अशा पार्टला आपण काय म्हटलो, कायनेमॅटिक लिंक म्हटलो, बरोबर. आता कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय, जर दोन पार्ट, पेअर म्हणजे काय, जोडी, जर दोन पार्ट आपण एकत्र केले तर त्याला काय म्हणणार आपण, कायनेमॅटिक पेअर म्हणणार. वेन टू लिंक्स ऑर एलिमेंट, कायनेमॅटिक लिंकला दुसरं नाव काय असतं, एलिमेंट असतं. कायनेमॅटिक लिंकला दुसरं नाव काय, एलिमेंट. वेन टू लिंक ऑर एलिमेंट ऑफ मशीन आर कॉन्टॅक्ट विथ each other and relative motion between them are either completely or successfully constrained, then the two link form a kinematic pair. जर दोन लिंकमध्ये मोशन तुमची कम्प्लिटली कन्स्ट्रेंट किंवा सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन जर असेल, दोन लिंक घेणार, एक सिंगल लिंक म्हणजे काय, समजा नुसता पिस्टन,
एक सिंगल लिंक म्हणजे नुसतं काय सिलेंडर. जर मी पिस्टन आणि सिलेंडर एकत्र केला आणि दोघांमध्ये फिक्स्ड मोशन ठेवली, कम्प्लिटली कन्स्टंट किंवा सक्सेसफुली कन्स्टंट, म्हणजे मोशन आपण सांगू शकतो की याच्यामध्ये फक्त स्लायडिंग होते किंवा फक्त टर्निंग होते, बरोबर का नाही, आपण मगाशी बघितलं तसं. तर अशा दोन लिंकला काय म्हणणार आहे आपण, कायनेमॅटिक पेअर म्हणणार. त्यांना काय म्हणणार, कायनेमॅटिक जोडी, बरोबर, पेअर. टाईप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर. आता त्याच्यातला पहिला टाईप काय, अकॉर्डिंग टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द एलिमेंट्स. दोन लिंकमध्ये मोशन कोणत्या प्रकारे आहे त्याच्यानुसार प्रकार. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण उत्तर सांगणार आहे. पहिला त्याचं कसं वर्ण ठरवणार की कायनेमॅटिक पेअरचा प्रकार आहे सांगायचं आहे, पण कशावरनं, अकॉर्डिंग टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू एलिमेंट्स. दोन लिंकमध्ये कोणत्या प्रकारची मोशन आहे, त्याच्यावरनं आपण त्याचे टाईप्स ठरवणार आहे. पहिलं टाईप स्लायडिंग पेअर. बघा इथं काय दाखवलं आहे, सिलेंडर आहे, हा तुमचा पिस्टन आहे. पिस्टन काय होणार आहे, या पिस्टन आणि हा तुमचा काय पिस्टन रॉड आहे. हा पिस्टन काय होणार आहे, हा या सिलेंडरच्या आतमध्ये काय होणार आहे, स्लाईड होणार आहे मागं पुढं फक्त, बरोबर का नाही. मग अशा म्हणजे ही एक लिंक झाली आणि सिलेंडर एक लिंक झाली. दोन लिंक झाल्या, यांच्या दोघांमध्ये मोशन आपण फिक्स सांगू शकतो कोणती आहे, हो सांगू शकतो. कोणती मोशन आहे, स्लायडिंग मोशन आहे. मग या दोन लिंक कोणता पेअर तयार करतात, ते स्लायडिंग पेअर तयार करतात, बरोबर का नाही. लिंक कोणती, याच्यात कोणत्या दोन लिंक वापरल्या आपण, लिंक पहिली कोणती आहे, लिंक पहिली वापरली आहे पिस्टन, बरोबर, आणि लिंक दुसरी कोणती वापरली आपण, सिलेंडर. पिस्टनलाच काय आहे, या पिस्टन रॉड कनेक्टेड आहे, त्याच्यामध्ये पकडायचं नाही, हे आणि हे एकच आहे. पिस्टन कोणाच्या आतमध्ये आहे, सिलेंडरच्या आतमध्ये आहे, बरोबर का नाही. वेन टू लिंक्स कनेक्टेड इन सच अ वे दॅट, जेव्हा दोन लिंक आपण अशा प्रकारे जोडल्या की वन कॅन स्लाईड रिलेटिव्ह टू द अदर, एक लिंक दुसऱ्याच्या भोवती स्लाईड होऊ शकते, देन दॅट पेअर इज कॉल्ड ॲज स्लायडिंग पेअर. तर त्या पेअरला काय म्हणणार आपण, स्लायडिंग पेअर म्हणणार, बरोबर. दुसरं समजलं, स्लायडिंग पेअर ही एक लिंक आहे आणि ही एक लिंक आहे. ही लिंक या सिलेंडरच्या आतमध्ये स्लाईड होती, म्हणून या दोन लिंक कोणते पेअर तयार करतात, तेच स्लायडिंग पेअर तयार करतात. दुसरं टर्निंग पेअर. वेन two links are connected in such a way that one link can turn relative about the other fixed link, then that two links forms a turning pair. जेव्हा दोन लिंक आपण अशा प्रकारे कनेक्ट केल्या की एक लिंक ही दुसऱ्याच्या भोवती काय होती आहे, टर्न होती आहे, तर त्या दोन लिंक कोणत्यात पेअर तयार करतात, ते टर्निंग पेअर तयार करतात. एक्झाम्पल कसं आहे, असं मगाचं आपलं, हा तुमचा शाफ्ट आहे किंवा बार आहे, हा तुमचा काय ब्लॉक आहे, बरोबर. आता आपण आणि इथं काय बसवलं आहे, की बसवलं आहे. तर मोशन यांच्या दोघांमध्ये मोशन कोणती आहे, टर्निंग मोशन आहे. का बरं, स्लायडिंग होणार आहे की इथं नाही होणार, स्लायडिंग नाही होणार, कारण का बरं, आपण इथं काय बसवलं आहे, की बसवलं आहे, बरोबर. मग आपण काय म्हणणार आहे की ही एक लिंक जी शाफ्ट आहे तो काय ब्लॉकच्या भोवती काय होतं, टर्न होतं आहे. मग यांच्या दोघांमध्ये पेअर कोणता झाला, टर्निंग पेअर, बरोबर. वेन वन लिंक कॅन टर्न अबाउट द अनदर फिक्स्ड लिंक, ही तुमचा ब्लॉक काय फिक्स्ड आहे, मग या दोन लिंक कोणता पेअर तयार करतात, ते टर्निंग पेअर करणार आहे. एक्झाम्पल तुमचं काय, मोशन ऑफ शाफ्ट इन बेरिंग, किंवा मोशन ऑफ शाफ्ट किंवा बार म्हणा, मोशन ऑफ बार इन ब्लॉक विथ की वे, मगाशी जसं आपण नाव लिहिलं तसं. त्याच्यानंतर रोलिंग पेअर कसं आहे, रोलिंग पेअरला दुसरं नाव काय आहे, सिलेंड्रिकल पेअर. वेन टू लिंक्स आर कनेक्टेड इन सच वे दॅट वन रोल्स अराउंड ओव्हर दी अनदर, एक लिंक ही दुसऱ्याच्या भोवती काय होणार आहे, रोल होणार आहे, तर त्या दोन लिंक, देन दॅट टू लिंक्स फॉर्म्स अ रोलिंग पेअर. तर त्या दोन लिंक कोणतं पेअर तयार करतात, रोलिंग पेअर करणार आहे. आपण काय घेतलं, एक चेंडू घेतला, बॉल घेतला आणि रोडवरती काय केला, टाकून दिला, तर काय होणार, हा बॉल या रोडच्या भोवती काय होणार आहे, रोल होणार आहे, तर पुढं स्लाईड पण होणार आहे आणि रोटेट पण होणार आहे, बरोबर. स्लायडिंग प्लस टर्निंग म्हणजेच काय असतं, रोलिंग. स्लायडिंग प्लस टर्निंग म्हणजे काय असतं, रोलिंग. तर या दोन लिंकमध्ये कोणता पेअर आहे, रोलिंग पेअर आहे.